आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। चायनामधून केस कटिंगसाठीच्या ट्रिमरवर भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे। सदर ट्रिमर याचा उपयोग कुठेही होतो, त्यामुळे या ट्रिमरवर गौतम बुद्धांची प्रतिमा असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा चुकीच्या ठिकाणी वापर होऊ नये, त्यामुळे ट्रिमर भारतामधून बंद व्हावे यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांनी पुढाकार घेऊन ज्या ज्या दुकानदारांकडे हे ट्रिमर आहे ते जप्त करून घ्यावे, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या संदर्भात आंदोलन करणार आहे, असा इशारा RPI मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी दिला आहे। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सांगली जिल्हाध्यक्ष मराठा आघाडी। मी सांगलीमधील 2-3 शॉपमध्ये गेलो होतो, मोबाईल जी विक्री करतात अशा शॉपमध्ये, ॲक्सेसरीजवाल्यांच्या। तिथे मला एक प्रोडक्ट आढळून आलं, टिमरमध्ये त्या टिमरवर भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे। हे टिमर कोण कुठेही याचा गैरवापर करतंय। असे टिमर चायनावाल्यांनी भारतीय बाजारपेठेत पाठवलेले आहेत। आपल्या भारतीय बाजारपेठेमधील जे व्यापारी असतील, सांगली महापालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, येथे हे जे टिमर आलेले आहेत हे टिमर लवकरात लवकर बंद करावे किंवा याची विल्हेवाट लावावी असे मी आवाहन करतो। पोलीस प्रशासन जे असतील किंवा महापालिका असेल यांनी या जे दुकानदार टिमर ठेवलेले आहेत त्या टिमरची जप्ती करून घ्यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व भगवान गौतम बुद्ध यांचे आम्ही प्रेमी असतील यांनी त्या दुकानात जाऊन ते टिमर जप्त करून घेतील, एवढी दक्षता बाळगावी। जय भीम, जय भारत।